नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब राहिला असेल तर जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय बाजाराकडे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सिबॉट वरती $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। ही बाजारभाव पातळी 3.5 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे, पण मे महिन्यात जागतिक सोयाबीन बाजारात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे। या सुधारणेचा परिणाम आपल्याला 15 मे नंतर दिसणार आणि 15 मे नंतर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव सिबॉट वरती $12 प्रति बुशेल्स आणि त्यानंतर $12.5 प्रति बुशेल्स पार जाणार आहे। आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे, म्हणून याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार। जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव वाढला की देशात सुद्धा सोयाबीनचा भाव या ठिकाणी वाढणार आणि यामुळे सोयाबीनची जी बाजारभाव पातळी 4200 ते 4600 दरम्यान याच्यात सुधारणा होणार। दुसरीकडे मित्रांनो, देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे आणि यामुळे आपल्याला जी सध्या विक्री 1,20,000 ते 1,25,000 क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे ना, ही विक्री 15 मे नंतर आपल्याला खास करून 1,00,000 क्विंटलच्या आसपास किंवा त्याही खाली जाताना दिसेल। यामुळे आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसेल आणि या तफावतीमुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला आणि सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झाली तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाले, बुवा मे महिन्यात सोयाबीनच्या भाव तेजी राहणार की मंदी? तर मे महिन्यात सोयाबीनच्या भावात 100% राहणार या ठिकाणी तेजी। मग किती तेजी राहणार? तर मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी मी सांगतो की जी तेजी दाखवणारे ती तेजी 200ची असणार आहे। यामुळे सोयाबीनचे बाजारभाव पातळी वाढून 4,400 ते 4,800 दरम्यान या ठिकाणी पोहोचणार आहे। आता जून महिन्यात पाऊस पडणार आहे, त्यामुळे पेरणीचा हंगाम असतो। सोयाबीनचं उरली सुरली विक्री शेतकरी मित्र करतात म्हणून भाव कोसळतात, म्हणून आपल्याला चांगला बाजारभाव हवा असेल तर तुम्ही 4,600च्या भावावर सध्या 50% 4,800च्या भावावर 15 तारखेनंतर सोयाबीनची विक्री मे महिन्यात केली तर आपला होईल या ठिकाणी फायदा।
तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.